कदम यांचे आरोप आणि त्याला ठाकरेंच्या शिवसेनेकडून दिली जाणारी उत्तरं हा राजकीय खो-खो सध्या सुरू झालाय। आज पुन्हा एकदा रामदास कदम यांनी पत्रकार परिषद घेतली आणि नवे आरोप केले, तर दोन शिवसेना वगळून इतर पक्षांनीही हळूहळू या विषयावरची आपली भूमिका मांडायला सुरुवात केली आहे। बघूया आज दिवसभरामध्ये नेमकं काय घडलं याचा आढावा घेणारा हा रिपोर्ट। बाळासाहेब ज्या खोलीमध्ये होते त्या खोलीमध्ये 24 तास डॉक्टरचे पथक होतं, नाव सांग। आणि आता टांग वर करतायत, हे नमक खराब नाही तर यांना काय म्हणायचं, यांना जबर किंमत मोजावी लागणार आहे। आणि हा मराठी माणसाच्या टाळूवरचं लोणी खातो। ज्या बाळासाहेबांवर दुकान चालवून सगळं मिळवलंस, त्या बाळासाहेबांच्या मृत्यूवर शंका घेतो, आम्हाला काय त्याची कल्पना नाही आहे। रामदास कदमांनी दसरा मेळाव्यात उपस्थित केलेल्या आरोपांचं 3 दिवसानंतरही सीमोल्लंघन व्हायला तयार नाही। उलट मारुतीच्या शेपटीसारखा हा विषय लांबत चालल्याचं चित्र आहे। शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या मृत्यूपत्राबाबतचा आपला दावा रामदास कदमांनी कायम ठेवला। मी तुम्हाला दाव्याने सांगतो, शेवटचे 2 दिवस बाळासाहेब ज्या खोलीमध्ये होते, दुसऱ्या बाळावरती होते, तिथे कुणालाही जाण्याचा अधिकार नव्हता, कोणी जाऊ शकत नव्हतं। हा म्हणतोय असंख्य लोक भेटत होती साहेबांना, चूक आहे, तो दलाली खाऊन बोललाय तो। बाळासाहेब ज्या खोलीमध्ये होते त्या खोलीमध्ये 24 तास डॉक्टरचे पथक होतं, नाव सांग पटकन। का प्रेसमध्ये आले नाही ते देखील सांग, का त्यांनी प्रेस घेतली नाही ते सांग, का त्यांनी बुलेटिन काढले नाही ते सांग, का ते लोकांसमोर आले नाही ते सांग। नाही सांगू शकत। रामदास कदम यांनी खोटे आरोप केले, मी आरोप केले नाहीत, मी संशय व्यक्त केला। आपले आरोप नाहीत तर संशय आहे असं म्हणणाऱ्या कदमांना शनिवारी पत्रकार परिषदेतून उत्तर दिलं ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते अनिल परब यांनी। त्यानंतर रामदास कदमांनीही आपल्या आरोपांची तोफ परबांच्या दिशेनं वळवली। या आरोपांची सत्यता तपासण्यासाठी मात्र रामदास कदम यांनी तोच पर्याय समोर ठेवला। तो पर्याय म्हणजे नार्को टेस्ट। मी जातो ना कोर्टामध्ये, तुझ्या विरोधामध्ये तर मी जातोय आणि तू नार्को टेस्ट काय सांगतोयस? आता पहिल्यांदा अनिल परबची नार्को टेस्ट केली पाहिजे की त्यांनी मर्सिडीज बिल्डरकडनं घेतल्यात की नाही, कोट्यावधी रुपये त्या प्रेम नगरच्या एसआयच्या स्कीममध्ये घेतल्या की नाही, याची नार्को टेस्ट या दलालाकडे झाली पाहिजे, पैसे खाणाऱ्याची बिल्डर काढून। आणि हा मराठी माणसाच्या टाळूवरचं लोणी खातो, बिल्डर काढून गाड्या घेतो, 2-2 गाड्या घेतो। कुठली गाडी आहे? मर्सिडीज गाडी, 2 मर्सिडीज गाड्या घेतल्या, कुठल्या काळ्या रंगाचे आणि कुठल्या कलरचे। आणि हा माझ्यावरती बोलतो, याची अवकाश आहे का? याची अवकाश आहे माझ्यावरती बोलायची? मला तर फोटो काल असं वाटलं, जे आपल्या मालकाला उद्धव ठाकरेला खुश करण्यासाठी रामदास कदमवरती मी कसा बोलू शकतो? अगदी 100 पिढ्या खाली झाल्या माझ्यावरती। रामदास कदमांच्या या आरोपांवर प्रतिक्रिया देताना संजय राऊतांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंचीच लाईन कायम ठेवली। बाळासाहेब ठाकरेंच्या मातोश्रीवर, उद्धव ठाकरेंच्या मातोश्रीवर भरभरून नमक खाल्लं, पदं मिळवली, प्रतिष्ठा मिळवली, संपत्ती मिळवली आणि आता टांग वर करतायत, हे नमक खराब नाही तर यांना काय म्हणायचं, यांना जबर किंमत मोजावी लागणार आहे। यांना अमित शहा वाचवणार नाही, यांना नरेंद्र मोदी वाचवणार नाहीत, यांना देवेंद्र फडणवीस वाचवणार नाहीत। या बेईमान लोकांना, ज्यांनी बाळासाहेब ठाकरेंच्या संदर्भात अशी दळभद्री वक्तव्य का भूमिका घेतलेल्या आहेत, त्यांना कोणी माफ करणार नाही। बाळासाहेबांच्या बोटांचे ठसे घेतले गेले असा आरोप रामदास कदम यांनी केला होता। त्यावर बाळासाहेब सही करायचे असं सांगत किशोरी पेडणेकरांनी या आरोपातली हवा काढून घेण्याचा प्रयत्न केला। सगळं ज्येष्ठ सैनिकांचं म्हणणं आहे की कांदिवलीच्या म्हणजे ते कुठे आता आहेत वास्तव्याला, तिकडे जाऊन त्यांचा निषेध करणार आहेत। अख्ख्या महाराष्ट्रातनं ज्येष्ठ शिवसैनिक येणार आहेत। ज्या बाळासाहेबांवर दुकान चालवून सगळं मिळवलंस, त्या बाळासाहेबांच्या मृत्यूवर शंका घेतो, साध्या सोप्या अगदी टेक्निकली 2 दिवसाची जी बॉडी असते ती फक्त घरात राहू शकते का, ठरवून सुद्धा। तर शिंदेंच्या पक्षाचे कोकणातले सहकारी भरत गोगावलेंनी मात्र नेमकं काय घडलं हे माहीत नसल्याचं सांगत कदमांच्या या वादापासून सुरक्षित अंतर राखणं पसंत केलं। कोणाच्या मनात काय, कोणाच्या ध्यानात काय, हे तुम्ही आम्ही कोणच काय सांगू शकत नाहीये।
आणि काय आम्ही कोणी काय बोललो तुम्ही असं बोला किंवा काय अशातला काय प्रकार नाही आहे. त्यांना काय वाटलं काय बोलले त्याचं उत्तर आता ते देत आहेत. त्याला बघू आता सामोरं जाण्याचं. तर शिंदेच्या शिवसेनेच्या सत्तेतला मित्र असणाऱ्या राष्ट्रवादीनं हा प्रकार निंदनीय म्हणत आपली भूमिका स्पष्ट केली. वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या मृत्यूवर जे राजकारण होत आहे हे अत्यंत निंदनीय आहे. ज्यांना आपण आपलं दैवत मानतो त्याच्या मृत्यूवर होत असलेलं राजकारण जर कोण करत असेल तर तो शिवसैनिक असूच शकत नाही. गेल्या 3 दिवसांपासून रामदास कदम दररोज पत्रकार परिषद घेत नवनवे आरोप करतायत. तर ठाकरेंकडूनही याला तितक्याच आक्रमकपणे प्रत्युत्तर दिलं जात आहे. दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी एकमेकांविषयीची एवढी महत्वाची माहिती जनतेपासून का लपवली आणि आत्ताच नेमका त्यांच्या सहनशीलतेचा अंत का झाला याचीच काय ती महाराष्ट्राला उत्सुकता आहे. ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा. आणि